नमस्कार ॲस्पिरंट्स. आपण धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक जे MPSC आणि UPSC मुख्य GS4साठी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याचा पूर्ण सिलेबस कव्हर होतो. तर त्याचा आपण शॉर्ट ओव्हरव्ह्यू काय तर बघत आहोत. मी लेखक भूषण घोडके तुमचं या शॉर्ट सिरीजमध्ये काय तर स्वागत करतो. याच्या बुकच्या सेकंड पेजवर जे आहे तर माझ्या संदर्भात माहिती आणि आपला जो काही GS4चा कोर्स आहे, हिस्ट्री ऑप्शनलचा कोर्स आहे, GS1मध्ये हिस्ट्रीचा कोर्स आहे, त्याच्या संदर्भात बेसिक माहिती दिलेली आहे. आतापर्यंत आपण पहिलं युनिट आहे मित्रांनो ते बघितलं. तर आता आपण जे आहे तर दुसरं युनिट जे आहे अभिवृत्ती, ते अभिवृत्ती काय तर बघणार आहोत. जसं आपल्या प्रत्येक चॅप्टरचे जे स्ट्रक्चरिंग आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोट दिले आहेत. या कोटचा उपयोग मित्र तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये असेल, इंट्रोडक्शनमध्ये किंवा एसेमध्ये देखील काय तर करता येऊ शकतो. याच्यामध्ये आपण फार बेसिक संकल्पनापासून बघितलं आहे की भारतीय संदर्भामध्ये अभिवृत्ती कशा पद्धतीने बघितली जाऊ शकते, अभिवृत्ती, मूल्ये, त्याच्यानंतर विश्वास यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे तो काय आहे, अभिवृत्तीशी संबंधित असणाऱ्या ज्या बेसिक संकल्पना आहेत मग त्याच्यामध्ये विचार, विश्वास, मत, युक्तिवाद, अभिवृत्ती याच्यामधला डिफरन्स काय तो देखील आपण विद्यार्थ्यांना समजून सांगितलं आहे. डायग्रामचा उपयोग करून जो असेल तर ॲटिट्यूडमधला जो कंटेंट किंवा ॲटिट्यूडचे जे घटक आहेत ते सांगितले. ॲटिट्यूडची संरचना आहे ती देखील याच्यामध्ये समजून सांगितले. ॲटिट्यूड फॉर्मेशन कशा पद्धतीने होतो तो आपण काय केलं आहे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अभिवृत्तीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते काय तर विथ एक्झाम्पल आणि त्याचे काही फायदे वगैरे ते देखील दिलेलं आहे. त्याच्यानंतर अभिवृत्तीचे कार्य म्हणजे सिलेबसमधले जो पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय केल्या मित्रांनो तर कवर केलेल्या आहेत. ते कवर करत असताना त्या सिलेबसच्या पॉईंटशी संबंधित असणारी जी ॲडिशनल माहिती आहे ती ॲडिशनल माहिती किंवा त्याची संबंधित असणाऱ्या संकल्पना असतील ते आपण कशामध्ये दिलेल्या आहेत तर बॉक्समध्ये देऊ केलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची जी काही असेल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी वाढणार आहे. याच्यामध्ये नैतिक अभिवृत्ती, त्याचबरोबर बघितलं तर राजकीय अभिवृत्तीशी संबंधित असणारे जे काही विचारसरणी आहे ते विचारसरणीचं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता सिलेबसमध्ये काही पॉईंट मेन्शन नाही केले पण ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते ते देखील इन्क्लूड केलेत. फॉर एक्झाम्पल सामाजिक अभिवृत्ती असणारे, त्याचबरोबर जर बघितलं तर भारतामध्ये महिलांसंदर्भात असणारी अभिवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोनातील आपण वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणतो तो भाग पण याच्यामध्ये काय केलं आहे तर कवर केलं आहे. अभिवृत्ती बदलासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत ते मार्ग पण आपण काय केले याच्यामध्ये कवर केलेले आहेत. यामध्ये सोशल इन्फ्लुएन्स किंवा सामाजिक परिणाम असेल तो दिला आहे. सामाजिक परिणामाअंतर्गत येणारे वेगवेगळे जे आयाम आहेत ते दिले आहेत. त्यांच्याशी संबंधित असणारे जे एक्सपेरिमेंट कंडक्ट झालेले आहेत ते एक्सपेरिमेंट पण काय केले आहेत आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्हाला काय तर केस स्टडीमध्ये देखील होणार आहे आणि आन्सर रायटिंगमध्ये देखील होणार आहे. हे तुम्ही इथं बघू शकतात. त्याच्यानंतर रूढी असतील, पूर्वग्रह असेल, भेदभाव असणारे तो भाग पण आपण काय केला याच्यामध्ये कवर केलेला आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर ॲट्रिब्युशन, आरोपण, पक्षपात, त्याच्यानंतर यशस्वी अभिवृत्ती आणि वर्तनातील बदलचा जो घटना अभ्यास आहे तो घटना अभ्यास देखील आपण याच्यामध्ये कवर केला आहे. चॅप्टरनंतर महत्त्वाच्या कोड्स दिलेले आहेत आणि UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते पण आणि प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पण दिलेले आहेत. हे बुक तुम्हाला परचेस करायचं असेल तर मित्रांनो त्याची परचेस लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिली आहे.